श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 68वा. तुझे सर्वस्व तू हरलास, पण वस्त्र उरलेच होते ते आम्ही घेतले, असे म्हणून ते उडत दूर गेले. नल लज्जित झाला. दमयंतीला तो सांगू लागला, प्रिये, हा मार्ग दक्षिणेकडे जातो. पुढे विदर्भ देश आहे. मार्गात ऋषींचे आश्रम आहेत. भीती वाटायला नको. मी असा हीनदीन, मी तुझे हाल कशाला करू? नाथ, मी माहेरी जाऊ? म्हणूनच का मला मार्गाच्या खानाखुणा सांगता? अश्रूंनी तिचे डोळे भरून आले. नाथ, मी तुम्हाला अशा स्थितीत सोडून जाऊ? खरेच असे कसे हो करू? मी जवळच राहणार. मी तुमच्या संकटातही एकमेव जोडीदारीन. कोणत्याही दुःखावर भार्येसारखे औषध नाही. दमयंती, होय, भार्येसारखा मित्र नाही. मी तुझा त्याग करणार नाही. मला हे दुःख सहन होणार नाही. म्हणूनच ना तुम्ही मला विदर्भ देशात जायचा मार्ग सांगता. जायचे असेल तर आपण दोघेही जाऊ. आमच्या घरी राहूया. नल म्हणाला, तुझ्या पित्याचे घर हे काही मला परके नाही, पण जिथे मी वैभवाने जावे तिथे अशा अवस्थेत मग आपण या वनातच राहू, संकटाला तोंड देऊ. पण त्यांना एक पडकी पर्णकुटी सापडली. त्यामध्ये ते गेले. तेथे नल व दमयंतीच्याच एकाच प्रदीर्घ वस्त्राचे आच्छादन करून झोपत. पण या दैन्य अवस्थेने नलाला अत्यंत दुःख झाले. वारंवार त्याच्या मनात येई की दमयंतीला सोडून जावे, तिचे रक्षण देवता करतील. कलीचा त्याच्या मनावर शेवटी एवढा प्रभाव पडला की एका रात्री त्याने हळूच उठून पर्णकुटीत कुणा प्रवाशाने फार पूर्वी टाकून दिलेले एक जुनाट तलवार सापडले व ते घेऊन दमयंतीच्या वस्त्राचा उत्तरीय भाग कापून घेतला. तोच आपल्या लज्जा रक्षणार्थ घेऊन भर रात्री निरागसपणे विश्वासाने हाताचीच उशी करून निजलेल्या त्या दमयंतीला सोडून अरण्यात नल राजा दूर निघून गेला. पक्ष्यांचा किलबिल शब्दांनी दमयंती जागी झाली. शेजारी चाचवून पाहिले, जागा रिकामी होती. धस झाले तिच्या हृदयात. पटकन उठली, पर्णकुटीतून बाहेर आली. सूर्याचे कोवळे किरण गर्द वृक्षातून तिरपे पडले होते. सर्वत्र शोधून पाहिले. हे काय? मला वस्त्राची ही भान नाही. तिने चटकन हातांनीच आपले शरीर झाकून घेतले. नाथ, कुठे हो गेलात? असे काय केलेत हे? माझे अर्धे वस्त्र तुम्हीच नेलेत ना? कोण नेणार दुसरे? नाथ, हे प्रियतमा, मी कुठे जाऊ एकटी? ती हमसाहमशी रडू लागली. वाऱ्यासारखी धावत सुटली. आजची सकाळ अशी कशी उगवली? तिच्या हाका अरण्याचे हृदय कापीत दिगंतात जात होत्या. अरे राजा, अरे प्राणनाथा! शोका वेगाने तिला वेड लागण्याची वेळ आली. ती असंबंध बडबडू लागली, ओरडून हाका मारू लागली. राजाबरोबर बोललेला प्रत्येक शब्द, प्रत्येक सुखाचा क्षण आठवून आठवून रडू लागली. आणि वाट फुटेल तिकडे धावता धावता पायांना दगड लागले, काटे बोचले, ठेचाळले. काटेरी झुडपांनी तिच्या गौरतनूवर ओरखडे निघाले. ओरडून घसा सुकून गेला. धावून धाप लागली. हातापायातली शक्ती गळून गेली. पण नल आलाच नाही. तिच्या हाका, ते उभे वृक्ष, ते दूरचे पर्वत, ते पशु पक्षी, ते सूर्याचे किरण, ते मेघखंड नुसतेच ऐकत होते. त्या कोणीच तिला मार्ग दाखवला नाही. सांत्वनाचा एक शब्दही कोणी काढला नाही. वनदेवतांना दया आली. त्या तिला साह्य करणार होत्या, पण कलीने त्यांना दटावले. सूक्ष्म लोकात कली खदखदा हसत होता. अत्यंत थकून ती त्रिभुवन सुंदरी दमयंती आज अगदी वाताहत, अस्तव्यस्त, उच्छिन्न झालेली त्या अरण्यभूमीवरच पडली. ग्लानी येऊन पडली. किती वेळ गेला असेल कोण जाणे. तिने डोळे उघडले. सूर्य माथ्यावर आला होता. जवळच पानांची सळसळ ऐकू आली. साऱ्या आठवणी पुन्हा यज्ञाग्नीसारख्या हृदयात भडकल्या. पानांची सळसळ, नात तर नाही ना आले? तिने वळून पाहिले आणि सर्वांगातून भयाची एक लहर उठली. एका प्रचंड अजगराच्या वासलेल्या तोंडाकडे तिचे लक्ष गेले. तिच्या पायापासून वीतभर अंतरावर होते ते. मागे लांबच लांब जाडजूड शिसारी आणणारे धूड. किंकाळी फोडून तिने झटकन पाय जवळ घेतला, पण तीच हालचाल घातक ठरली. त्या क्षणी तिच्या पायावर अजगराचा जबडा गपकन बसला. ती ओरडू लागली, धावा धावा, अजगर मला गिळतोय, धावा, सोडवा. किंकाळ्या दूरवर जात होत्या. संथपणे, भयानकपणे तिचा पाय अजगराच्या घशात सरकत होता. तिचे ओरडणे क्षीण होत होते. आवाजच बसला, शुद्ध गेली. तोच एक पारधी मोठ्या वेगात तिथे आला. क्षणभरातच त्याला परिस्थितीची कल्पना आली. त्याने झटकन आपल्या तीक्ष्ण शस्त्राने अजगराचा जबडा फाडला व त्या अजगराला मारून टाकले. तिला त्या बलदंड पारध्याने उचलली, जलप्रवाहाजवळ नेली. तोंडावर पाणी शिंपडले. तिला पाण्याने धुवून काढली. दमयंती शुद्धीवर आली. पारधी तिच्या गौरवर्ण कमनीय देहाकडे पाहतच राहिला. जीवदान दिलेली ही तरुण स्त्री इतकी सुंदर. त्या क्षणी त्याच्या मनात विकाराने थैमान घातले. तो तिच्याजवळ गोड गोड बोलू लागला.
आणि त्याचे मन तिने ओळखले. ती क्रोधाने अग्नीसारखी दाहक झाली. त्या पारध्याला तिने शाप देऊन भस्म करून टाकले. त्या प्रसंगातून निभावून निघालेली ती दमयंती पुन्हा घोर अरण्यातून नलाला हाका मारत हिंडू लागली. तिच्या दुःखाला पारावार नव्हता. तिने मनाशीच राजाजवळ नाना तऱ्हेने गाऱ्हाणे मांडले. पर्वताला, नद्यांना, वृक्षांना ती नलाचे कुशल विचारू लागली. पक्ष्यांना विचारू लागली, तुम्ही आकाशात उडता, माझ्या वस्त्रासारखे वस्त्र असलेला राजा नल तुम्ही पाहिला आहे का कुठे? तिला त्या हंसाची फार आठवण झाली. ती हंसाला उद्देशून म्हणू लागली, हंसा, आता कुठे गेलास रे? तूच ना आमची मने एक केलतीस. त्या दिवशी तू किती किती वर्णन करत होतास. मग आता जाऊन बोलाव रे त्यांना. त्यांना सांग, अहो एकदा ऐका, ही एकटी अनाथ दमयंती वृक्षाच्या सभेत एकटीच आहे. तुम्ही या ना. कुठे गेलात मला सोडून? तिच्या भरकटलेल्या मनात नाना तऱ्हेचे विपर्यस्त तर्क कुतर्क उठत होते. ती उत्तर दिशेने अशीच यदृश्य या मिळेल त्या वनमार्गाने जात होती. तो तिला एक विशाल आश्रम दिसला. आता तरी काही ठाव ठिकाणा कळेल म्हणून ती त्यामध्ये शिरली. सायंकाळ झाली होती. तिला पाहताच मुनी चकित झाले. तिने वंदन केले. त्यांनी विचारले, मुली, काय काम करू तुझे? तिनेही धीराने आश्रमाच्या व्यवस्थेविषयी विचारपूस केली. दैन्य आले तरी ती राजकन्या व राणी होती. अशा विपन्न दिसणाऱ्या स्त्रीने आश्रमाची आस्था दाखवली. तेव्हा आश्रमवासी म्हणाले, तू श्रेष्ठ स्त्री असावीस. तुझवर कोणते संकट आले आहे? आम्ही तुझ्यासाठी काय करावे? तेव्हा तिला एकदम रडेच कोसळले. इतका वेळ आवरून धरलेला शोक उफाळून आला. ती आश्रमाच्या पवित्र भूमीवर मटकन खाली बसली. तू ह्या अरण्याची देवता आहेस का? एका ऋषींनी विचारले. नाही, मी दमयंती आहे, विदर्भ राजा भीमाची कन्या, निषद राज नल महाराजांची मी पत्नी. हाय हाय, ही विपत्ती तुला कशी प्राप्त झाली? महाराज, माझ्या पतीला त्याचा भाऊ पुष्कर याने दूध खेळून राज्य भ्रष्ट केले. आम्ही वनवासी झालो. कितीतरी दिवस झाले माझ्या पतीने शेवटी मला अशा अवस्थेत घोर वनात सोडले आहे. मी त्याला शोधित आहे. तो इकडे कोणी पाहिला काय? माझेच अर्धवस्त्र तो नेसला आहे. पक्ष्यांनी नलाचे वस्त्र उडवून नेल्याचा प्रसंग तिला लज्जेमुळे सांगवेना. ती पुन्हा रडू लागली. तिची ती अवस्था प्रस्ताराला सुद्धा पाजर फोडील अशी होती. मुनींना तिची अत्यंत अनुकंपा वाटून त्यांनी अंतर्ज्ञानाने भविष्य जाणले व तिला धीर देऊन म्हटले, दमयंती, कलीच्या गतीने हे सर्व घडत आहे, पण लवकरच तुझ्या पतीची व तुझी भेट घडेल. तो व तू पुन्हा पूर्ण ऐश्वर्याने युक्त व्हाल. तू धीर धर. तिला असा धीर देऊन तो आश्रमातला मुख्य ऋषी डोळे मिटून स्वस्थ बसला आणि दुसऱ्या क्षणी तो सर्व आश्रमच तिथल्या तिथे गुप्त झाला. हे मी काय पाहिले, काय ऐकले? स्वप्न तर नव्हे, की देवांनी चमत्कार दाखवून माझ्या उद्ध्वस्त मनांच्या वाळवंटात ही झुळूक, ही सहानुभूती, हा ओलावा उत्पन्न केला. दमयंती पुन्हा बावरली. पुन्हा पुढे चालू लागली. सारे माझ्या भ्रमिष्ट मनाचेच खेळ. पुढे तर झाडांजवळच ती बोलू लागली. सांगा ना मला, अशोक वृक्षांनो, नाथ कुठे आहेत? इकडून गेले असते तर तुझ्या या पुष्पमंजिऱ्यांनी शोभिवंत देहाकडे पाहून क्षणभर थांबले असतीलच. तू अशोक ना, मग माझा शोक दूर कर ना. उगाचच तू खोटे नाव घेतलेस. अरे, तुझ्या या स्कंदावर हात टेकून ते क्षणभर थांबले असतील. ते सुकुमार देहाचे आहेत, वन्य लोकांपेक्षा वेगळे. तुझ्या लक्षात नाही का? दमयंती असे विलाप करत पुढे दुसऱ्या अरण्यात गेली. तेथे एक मोठा मार्ग लागला. त्या मार्गाने जाताना तिने व्यापारी लोकांचा एक जमाव चाललेला पाहिला. तिची त्यावेळी अशी दशा झाली होती की तिला आपल्याजवळ येताना पाहून कित्येक व्यापारी भयभीत झाले. कित्येक घृणेने दूर झाले, तर काहींनी तिचे लपलेले सुंदर शरीर पाहून व अस्ताव्यस्त केस पाहून ही नक्की संकटात सापडलेली कोणीतरी श्रेष्ठ स्त्री असावी असा तर्क केला. उर्वरित श्रोते, दमयंतीची कथा आपण पाहणार आहोत पुढील भागात. धन्यवाद.